नाही, ॲक्च्युली सगळ्यात पहिले तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेस दादा होते, ज्यावेळेस मी मागणी केली त्यावेळेस अजितदादा पवार होते. या तिन्ही नेत्यांचं मी पहिल्यांदा तर मनापासून आभार व्यक्त करतो आहे आमच्या तमाम भिवंडीवासियांच्या वतीनं. खरं म्हटलं तर मी जी मागणी केली ती रांजनोली नाका ते कोणपर्यंत जो काय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता आणि तिथं ऑलरेडी मेट्रोसाठीचे काम चालणार होतं, त्यासाठी खूप प्रॉब्लेमॅटिक तो विषय होता. मग त्यावेळेस मी विचार करून तिथं डबल डेकरची मागणी केली. ही मागणी ऑलरेडी खूप वर्षापूर्वी अगोदर जर झालीच ती कशेळीपासून तर मला वाटतं धामणकर नाका वाया कल्याण नाकापासून तर कोणपर्यंत जर अशी डबल डेकर झाली असती तर मला वाटतं पुढच्या भविष्यातल्या 25-30 वर्षाचा देखील तो प्रॉब्लेम सॉल्व झाला असता. असो भले उशिरा झाला, मी जी मागणी केली त्या मागणीला यश आलं म्हणून सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो आहे. कारण आपण पाहत असाल खालून हेवी ट्रॅफिक जाणार आहे, वरून लाईट व्हेकल जातील आणि त्याच्यावरून मेट्रो, अशा प्रकारचा प्रस्ताव आहे आणि याच्यासाठी शासनाने खर्चासहित मान्यता देऊन GR देखील काढलेला आहे आणि म्हणून शासनाचे आभार व्यक्त करतो. ही रांजनोली नाका ते कोणगाव ते कल्याण ही जी मागणी केली होती ती मी 16 मे 2025 रोजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मान्य केली होती आणि त्यावेळेस सेम त्यांनी लगेच त्याच्यावर शिरा देखील मारला होता. आणि आता त्याच्याखाली आपण GR पाहिला असेल तर आता कामासकट तो GR देखील निघालेला आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो आहे की त्यांनी तत्काळ हे सगळं जे नवीन ट्रॅफिकची समस्या असेल किंवा अन्य प्रॉब्लेम असतील या गोष्टीचा विचार करून त्यांनी तशा प्रकारची परवानगी दिली म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार.